आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये। प्रचंड मोठ्या जनसमुदायासह जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगे यांच्या पायी मोर्चाला सुरुवात। 26 जानेवारीला मोर्चा मुंबईत धडकणार। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी। भगवे ध्वज घेऊन मराठा समाज मोर्चात सहभागी। मोर्चाचं गावागावात जंगी स्वागत। जरांगे यांच्या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव। मोर्चामध्ये महिलाही सहभागी। अनेक गाड्यांचा ताफा दाखल। आरक्षण मिळालं नाही तर नेत्यांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू। वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार। मनोज जरांगे यांचा मंत्री आणि आमदारांना इशारा। जरांगे यांना आश्वासन देणारे 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ते 2 मंत्री तोंड दाखवत नाही। मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळावर शरद पवारांचा निशाणा। मुख्यमंत्री जरांगे यांच्याकडे राजकीय प्यादा म्हणून बघतात। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। मनोज जरांगे यांनी ट्रॅप रचणाऱ्यांचं नाव सांगावं। हसन मुश्रीफ यांचं जरांगेंना प्रत्युत्तर। तर आरक्षणाबाबत सरकार कटिबद्ध, मुश्रीफांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाबाबत ऑनलाईन बैठक घेणार। मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक घेणार। मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर सरकार सतर्क। मी असेन नसेन तरी मराठ्यांची एकजूट तुटू द्यायची नाही। मनोज जरांगे पाटलांची मराठ्यांना भावनिक साथ। मराठा समाजातील बलिदान डोळ्यासमोर आल्यामुळे डोळ्यामध्ये पाणी आलं। बलिदानामुळे मी व्यथित झालोय, बोलताना जरांगे पाटील भाऊक। 26 जानेवारीपासून जरांगेंचा मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा। मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। धाराशिव शहरातील शेकडो तरुण मुंबईकडे रवाना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मोर्चामध्ये सहभागी। नंदुरबारमधून देखील मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना। मोठ्या संख्येने मराठा समाज मोर्चात सहभागी। तरुणांमध्ये प्रचंड उत्साह। परभणीच्या गंगाखेडमधून 100 वाहनं घेऊन मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना। बीडमध्ये जरांगे यांच्या मोर्चामध्ये आंदोलक सहभागी होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आता लांबणीवर पडलाय। मुख्य सुनावणी 23 जानेवारीपासून सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत युक्तिवाद होणार आणि त्यानंतर निकालासाठी 8 दिवस लागणार। अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यामुळे अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटील यांचं वक्तव्य। अजित पवार गटानं वेळ वाढवून मागितल्यामुळे 23 जानेवारीला सुनावणी। जयंत पाटलांची माहिती, तर अनिल पाटील 2019ला पक्षामध्ये आले, त्यांना फार माहिती नसल्याचा जयंत पाटलांचा टोला। तपास यंत्रणांच्या निशाण्यावर महाविकास आघाडीतील नेते रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, तर राजन साळवी यांना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाणला ईडी कोठडी। ईडी सरकारचा हत्यार सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जातोय। शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन लढणार, पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात तर त्यांना अक्कल नाही का? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळं केलं जातंय, ते तुकड्यावर जगतायत। तपास यंत्रणांच्या कारवाईवर संजय राऊतांचा शिंदेंवर घणाघात। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा संघटनेच्या नावाचा पोपट मेलेला आहे। नाशिकमधील अधिवेशन एक श्रद्धांजली सभा असेल। ते सर्व माता मनवण्यासाठी एकत्र येत आहेत। नितेश राणेंची खोचक टीका। प्रकाश आंबेडकरांशी माझं बोलणं झालं। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याचा विचार पक्का। वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सोमवारी मोठ्या भावासोबत एसीबी चौकशीला सामोरं जाणार। एसीबी कारवाई सुरू असली तरी आजपासून मतदारसंघाचाही दौरा करणार। राजन साळवी यांचं वक्तव्य। 1 किंवा 2 अपत्यावर थांबा। लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवाला सुद्धा सर्वांना घरं देणं शक्य नाही। अजित पवारांचं वाढत्या लोकसंख्येवर भाष्य। लेखक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांनी लिहिलेल्या सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन। जिल्ह्याची जडणघडण करणाऱ्या 29 व्यक्तींनी चरित्र वाचायला मिळणार। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। मुलुंड माटुंगा अप जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। वांद्रे आणि खार पश्चिमेकडील रस्ते काँक्रीट आणि रुंदीकरण कामामध्ये नियमांचं उल्लंघन।
कंत्राटदाराला मुंबई महापालिकेकडून 1 लाख रुपयांचा दंड, प्रदूषण नियमांचं पालन न केल्यामुळे कारवाई। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीसाठीच्या 25,000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा संपणार। 26 जानेवारीला सोडत होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच अधिकृत घोषणा। धोकादायक शेव रेल्वे उड्डाणपूल आजपासून बंद, येत्या 6 महिन्यांमध्ये 3 टप्प्यात पाडकाम होणार। पुलाचे गर्डर हटवण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार।